10वी संपूर्ण संस्कृत प्रश्न क्रमांक 5 तालिकापूर्तीं कुरुत. यामध्ये 4 तालिका दिलेल्या आहेत. नामतालिका, सर्वनामतालिका, क्रियापद तालिका आणि धातुसाधित विशेषण तालिका. त्यापैकी आता आपण पहिल्यांदा नामतालिका हा प्रश्न बघणार आहोत. याला एकूण 8 गुण आहेत. त्यापैकी नामतालिकेला 2, सर्वनामतालिका 2, क्रियापद तालिका 2 गुण आणि धातुसाधित विशेषण याला 2 गुण आहेत. आपण नामतालिकेची काही उदाहरणं बघणार आहोत. एकवचन, द्विवचन आणि बहुवचन विभक्ती दिलेली असते. त्यापैकी एकवचन, द्विवचन, बहुवचन यापैकी एक काहीतरी दिलेलं असतं आणि 2 तुम्हाला लिहायचं असतं. आता बघूया पहिलं उदाहरण. पित्रा, पितृभ्यां, पितृभिः तृतीया. माला, माले, मालाः द्वितीया. समजा आता माले दिलेलं आहे द्विवचन, मग तुम्हाला माला, माले, मालाः प्रथमा आणि प्रथमाही दिलेलं असतं, त्यावरून तुम्हाला तिथे लिहायचं आहे. त्यानंतर दिशाम असं बहुवचन दिलेलं आहे आणि पुढे षष्ठी दिलेलं आहे. मग दिशः, दिशोः, दिशाम षष्ठी. मनसी, मनसोः, मनस्सु सप्तमी. वणिजः, वणिजोः, वणिजां षष्ठी. राजा, राजानौ, राजानः प्रथमा. राज्ञी किंवा राजनी, राज्ञी, राजनी, राज्ञोः, राजसु सप्तमी. वाचः, वाचोः, वाचां षष्ठी. मालया, मालाभ्यां, मालाभिः तृतीया. नद्या, नदीभ्यां, नदीभिः तृतीया. आता नदीभ्यां दला दुसरी वेलांटी आहे आणि नदीभिः दला दुसरी वेलांटी, परंतु भला पहिली वेलांटी आहे, हे इथे लक्षात ठेवायचं आहे. वणिजं, वणिजौ, वणिजः द्वितीया. आत्मनः, आत्मनोः, आत्मनां षष्ठी. भगवन्तं, भगवन्तौ, भगवतः द्वितीया. हे खास उदाहरण आहे. भगवन्तं दिलं आणि शेवटी द्वितीया दिलेलं आहे तुम्हाला, मग त्यावेळेला भगवन्तौ, भगवतः द्वितीया मात्र भगवतः येतं, हे लक्षात ठेवायचं आहे. त्वचः, त्वचोः, त्वचां षष्ठी. वर्त्म, वर्त्मनी, वर्त्मानी प्रथमा. वर्त्मनी द्विवचन जे आहे त्यामध्ये दुसरी वेलांटी आहे आणि वर्त्मानी नला पहिली वेलांटी आहे, पण तिथे वर्त्मानी असं आहे. त्यामुळे हे उदाहरण बघा परत. वर्त्म, वर्त्मनी, वर्त्मानी प्रथमा. संन्यासिनी, संन्यासिनोः, संन्यासीषु सप्तमी. ग्रावणे, ग्रावभ्यां, ग्रावभ्यः चतुर्थी. कर्मणा, कर्मभ्यां, कर्मभिः तृतीया. धन्विनः, धन्विभ्यां, धन्विभ्यः पञ्चमी. गृध्रं, गृध्रौ, गृध्रान् द्वितीया. आत्मानं, आत्मानौ, आत्मनः द्वितीया. मनसा, मनोभ्यां, मनोभिः तृतीया. भानोः, भान्वोः, भानूनां षष्ठी. भानूनां नला दुसरा उकार आहे. दिशा, दिग्भ्यां, दिग्भिः तृतीया. श्रीमंतं, श्रीमंतौ, श्रीमतः द्वितीया. हे पण उदाहरण व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. श्रीमंतं, श्रीमंतौ, श्रीमतः द्वितीया. दिशि, दिशोः, दिक्षु सप्तमी. वारिणा, वारिभ्यां, वारिभिः तृतीया. त्यानंतर आपण बघणार आहोत सर्वनाम तालिका. यामध्ये पण एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि विभक्ती असं दिलेलं असेल आणि मग त्यामध्ये एकवचन, द्विवचन, बहुवचन यापैकी एक कॉलम दिलेला असेल आणि विभक्ती दिलेली असेल. त्यावरून आपल्याला कुठले तरी 2 कॉलम शोधायचे आहेत. आता पहिलं उदाहरण बघूया. सर्वं, सर्वे, सर्वाणि द्वितीया. आता समजा सर्वम आणि द्वितीया दिलेलं असेल तर तुम्हाला सर्वे आणि सर्वाणि असं लिहायचं आहे आणि जे काही लिहिलं आहे त्याच्या खाली रेघ द्यायची आहे. म्हणजे जे तुम्ही शोधून लिहिलं आहे समजा त्या ठिकाणी रेघ द्यायची. तया, ताभ्यां, ताभिः तृतीया. त्वत्, युवाभ्यां, युष्मत् पंचमी. माम्मा, आवाम्नौ, अस्मान्नः द्वितीया. कस्याः, कयोः, कासां षष्ठी. अन्यत्, अन्ये, अन्यानि प्रथमा. सर्वः, सर्वौ, सर्वे प्रथमा. तस्य, तयोः, तेषां षष्ठी. कया, काभ्यां, काभिः तृतीया.
त्वयि युवयोः युष्मासु सप्तमी मम मे आवयोः नौ अस्माकं नः षष्ठी यस्मै याभ्यां येभ्यः चतुर्थी तस्याः तयोः तासां षष्ठी तुभ्यं ते युवाभ्यां वां युष्मभ्यं वः चतुर्थी यं यौ यान् द्वितीया अयम् इमौ इमे प्रथमा भवान् भवन्तौ भवन्तः प्रथमा कस्यैकाभ्यां काभ्यः चतुर्थी अस्मात् आभ्याम् एभ्यः पञ्चमी त्वयि युवयोः युष्मासु सप्तमी सा ते ताः प्रथमा भवतः भवद्भ्यां भवद्भ्यः पञ्चमी सर्वां सर्वे सर्वाः द्वितीया एषः एतौ एते प्रथमा एतस्मै एताभ्याम् एतेभ्यः चतुर्थी येन याभ्यां यैः तृतीया तस्मिन् तयोः तेषु सप्तमी तस्यां तयोः तासु सप्तमी. यानंतर आपण क्रियापद तालिका बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला उत्तम पुरुष, मध्यम पुरुष, प्रथम पुरुष याप्रमाणे दिलेलं असेल आणि एकवचन, द्विवचन, बहुवचन हे पण दिलेलं असेल. लकार दिलेला असेल, लटलकार, लोटलकार, लंगलकार, विधिलिंग लकार आणि लोटलकारही बऱ्याच वेळा. मग ज्याप्रमाणे दिलेलं आहे 3 पर्यायांपैकी एक पर्याय दिलेला असेल, 2 पर्याय तुम्हाला लिहायचे आहेत. त्यासाठी आपण काही उदाहरणं बघूया. पश्यामी, पश्यावह, पश्यामः उत्तम पुरुष. रमस्व, रमेथाम, रमध्वम लोटलकाराचं उदाहरण आहे मध्यम पुरुष. अस्तुस्ताम, संतु लोटलकार प्रथम पुरुष. अभवत, अभवताम, अभवन. यतते, यतेते, यतन्ते. त्यानंतर लोटलकाराचंच पुढचं उदाहरण आहे बघा ते. त्यज, त्यजतम, त्यजत मध्यम पुरुष. लोटलकार म्हणजेच भविष्यकाळ. भविष्यकाळाची ओळखण्याची खूण काय आहे? श किंवा स्य जोडलेला असतो ज्यामध्ये, तो झाला भविष्यकाळ म्हणजेच लोटलकार. गमिष्यसी, गमिष्यथः, गमिष्यथ. आता जसं गमिष्यसी दिलं आहे आणि इकडे लुटलकार आणि मध्यम पुरुष दिलं आहे, मग सी, थह, थ याप्रमाणे प्रत्यय आहेत म्हणून तिथे उदाहरण लिहिता येईल आपल्याला. गमिष्यसीच्या पुढे गमिष्यथः, गमिष्यथ. जी उदाहरणं तुम्ही लिहिलेली आहेत म्हणजे जे शोधून पर्याय लिहिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला त्या शब्दाखाली रेघ द्यायची आहे. क्षिपेयम, क्षिपेव, क्षिपेम विधिलिंगलकार उत्तम पुरुष. रमेत, रमेयाताम, रमेरन विधिलिंगलकार प्रथम पुरुष. ददाती, दत्तः, ददती लटलकार आहे हा. मन्यते, मन्येते, मन्यन्ते लटलकार. भविष्यामी, भविष्यावह, भविष्यामः लोटलकार उत्तम पुरुष. त्यानंतर अनश्यम, अनश्याव, अनश्याम लल्लकार आहे हा उत्तम पुरुष. वर्तेत, वर्तेयाताम, वर्तेरन विधिलिंगलकार प्रथम पुरुष. ध्यायती, ध्यायतः, ध्यायन्ती. पूजय, पूजयतम, पूजयत लोटलकार मध्यम पुरुष. करवाणी, करवाव, करवाम लोटलकार उत्तम पुरुष. शक्नोषी, शक्नुथः, शक्नुथ लटलकार मध्यम पुरुष. जानामी, जानीवः, जानीमः लटलकार उत्तम पुरुष. आता हे उदाहरण थोडंसं वेगळं आहे. जानामी, जानीवः, जानीमः याप्रमाणेच लक्षात ठेवायचं आहे हे. देही, दत्तम, दत्त लोटलकार. जीवती, जीवतः, जीवन्ती. मुंचानी, मुंचाव, मुंचाम. चिंतयै, चिंतयावहै, चिंतयामहै. धारयस्व, धारयेथां, धारयध्वं. धारयस्व, धारयेथां, धारयध्वं. ददानी, ददाव, ददाम आणि आव, आम हे उत्तम पुरुषाचे प्रत्यय आहेत त्यामुळे ददानी, ददाव, ददाम लोटलकार. कुर्यात, कुर्याताम, कुर्युः प्रथम पुरुष. आसीत, आस्ताम, आसन प्रथम पुरुष लंगलकाराचं उदाहरण आहे. आसीत, आस्ताम, आसन.
स्मरतु स्मरतां स्मरन्तु लोटलकार प्रथम पुरुष. पश्य पश्यतं पश्यत लोटलकार मध्यम पुरुष. याप्रमाणे आपल्याला क्रियापद तालिका सोडवायची आहे. यानंतर आपण बघणार आहोत धातुसाधित विशेषणांनी. धातुसाधित विशेषणं जी आहेत ती पुस्तकात दिलेली आहेत. धातू म्हणजे धातूचं मूळ रूप जे आहे ते तिथे धातू दिलेलं असणार, त्याचं गण आणि पद. त्यानंतर त प्रत्ययांत, तवतु प्रत्ययांत, कृत्याहा यामध्ये य तव्य अनिय असे जे प्रत्यय लागतात ते प्रत्यय लागून ते धातू तयार होतात. आणि शेवटचा जो आहे तो शत्रू किंवा शानच प्रत्यय. आता यामध्ये पण तुम्हाला 2 धातुसाधित विशेषणं दिलेली असतील आणि 2 तुम्हाला लिहायची आहेत. आता गमगच्छ पहिला गण आहे. जसं गतः दिलेलं आहे आणि गच्छन दिलेलं आहे. मग अशा वेळेला तुम्हाला फक्त गतवान हे शोधून लिहायचं आहे आणि गंतव्य हे शोधून लिहायचं आहे. मग आता बघूया आपण. गमगच्छ पहिला गण परस्मैपद, गतः गतवान, गंतव्यः गच्छन. लभ पहिला गण आत्मनेपद, लब्धः लब्धवान, लब्धव्यः लब्धमानः. आता आत्मनेपदी जेवढे धातू आहेत तिथे साधारणपणे मान हा प्रत्यय जो आहे तो लागलेला आपल्याला दिसून येतो. प्रच्छ पृच्छ सहावा गण परस्मैपद, पृष्ठ पृष्ठवान, प्रष्टव्यः पृच्छन. प्रच्छ बघा सहावा गण परस्मैपद, पृष्ठः पृष्ठवान, प्रष्टव्यः पृच्छन. कथ 10वा गण उभयपद, कथितः कथितवान, कथनीयः कथयन. प्र अधिक विष 6वा गण परस्मैपद, प्रविष्टः प्रविष्टवान, प्रवेश्यः प्रविशन. वंद पहिला गण आत्मनेपद, वंदितः वंदितवान, वंद्यः वंदमानः. नीनय पहिला गण परस्मैपद, नीतः नीतवान, नेयः नयन. कृ 8वा गण परस्मैपद, कृ म्हणजे करणे, कृतः कृतवान, कर्तव्यः कुर्वन्. पठ पहिला गण परस्मैपद, पठितः पठितवान, पठनीयः पठन. वद पहिला गण परस्मैपद, उदितः उदितवान, वदितव्यः वदन. नृत चौथा गण परस्मैपद, नर्तितः नर्तितवान, नृत्यः नृत्यन. लिख 6वा गण परस्मैपद, लिखितः लिखितवान, लेखितव्यः लिखन. वंद पहिला गण आत्मनेपद, वंदितः वंदितवान, वंदनीयः वंदमानः. प्र अधिक विष 6वा गण परस्मैपद, प्रविष्टः प्रविष्टवान, प्रवेश्यः प्रविशन. आ अधिक रुह पहिला गण परस्मैपद, आरूढः आरूढवान, आरोहणीयः आरोहन. आ अधिक रभ पहिला गण आत्मनेपद, आरब्धः आरब्धवान, आरभ्यः आरभमाणः. वह पहिला गण उभयपद, ऊढः ऊढवान, वहनीयः वहन किंवा वहमान. उभयपदी आहे म्हणून वहमान पण येतो. आ अधिक दिश 6वा गण उभयपद, आदिष्टः आदिष्टवान, आदेशनीयः आदिशन. दृशपश्य पहिला गण, दृष्टः दृष्टवान, दर्शनीयः पश्यन. अशा प्रकारे ही धातुसाधित विशेषणं आपण बघितलेली आहेत. असा हा 8 मार्कांचा प्रश्न व्यवस्थित तयारी केली तर आपल्याला पूर्ण मार्क याच्यात मिळू शकतात. आणि त्यासाठी सरावासाठी ही आपण काही उदाहरणं दिलेली आहेत. धन्यवाद.